नमस्कार मंडळी, कुकिंग जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते। कधी कधी पाकाचं प्रमाण बिघडतं आणि लाडू बी नसतात, म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीने पिठी साखर टाकून रवा लाडू बनवणार आहोत। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आता आपण लाडवासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धा किलो रवा घेतलाय जो 1.5 वाटी झालाय। त्यानंतर पिठी साखर 1 वाटी झाले, म्हणजे ती 250 ग्रॅम पिठी साखर आहे। त्याचप्रमाणे तूप मी 125 ग्रॅम घेतलेलं आहे। वेलची पूड घेतलेली आहे, जी 10 ते 15 वेलच्यांची मी पूड करून घेतलेली आहे। बेदाणे घेतले जे लाडवावर लावता येतील, आणि लाडू मध्येच मिक्स करण्यासाठी काजू आणि पिस्ताची एक मी पूड करून घेतलेली आहे। चला तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। आता मी ही कढई जाडसर घेतलेली आहे। जाडसरच कढई घ्यायची जेणेकरून आपला रवा छान भाजला जाईल आणि खाली लागणार सुद्धा नाही। आता याच्यामध्ये मी अर्ध तूप घेतलेलं आहे। अर्ध तूप घेतल्यानंतर बाकीचं जे उरलेलं तूप आहे ते आपल्याला रव्यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे। यामध्ये आपण सुरुवातीला आपला हा रवा टाकून घेऊया। आपण मीडियम टू लो ठेवलेला आहे। तूप पण आपलं छान गरम झालं। आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया। आपण जेवढा रवा घेतलेला आहे हा सर्व रवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा छान गोल्डन कलर होईपर्यंत भाजायचा आहे, जास्त लालसर करायचा नाहीये। रवा जितका चांगला भाजला जाईल तितके ते लाडू व्यवस्थित खमंग होणार। आपण रव्याच्या लाडूसाठी बारीक रवा घ्यायचा आहे, जाडा रवा घ्यायचा नाहीये, कारण की बारीक रव्याचे लाडू खूप छान होतात आणि जाड्या रव्याचे लाडू आहेत ना ते कचकचीत लागतात तोंडाला। त्यामुळे बारीक रव्याचेच लाडू आपल्याला बनवायचे आहे। त्यामुळे आपण हा 0 साईजचा एकदम बारीक रवा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप भाजून टाकून घेऊया आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। रवा कसा छान खरपूस भाजला गेला पाहिजे, म्हणजे लाडू छान होतात। आपल्याला हे ना रवा 10 ते 15 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तूप आणि रवा एकजीव होईल आणि प्रत्येक दाण्यापर्यंत तुपाचा स्वाद लागेल। आता आपला रवा छान भाजला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता, जेव्हा चमच्याला तो हलका लागायला लागतो तेव्हा समजायचा की आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे। ठीक आहे, आणि त्याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झाला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याला थोडं ढवळतच राहायचं आहे, कारण की आपली कढई जरा जाड असल्यामुळे ती खाली असंच ठेवलं तर ते खालून जळत जाईल। आता आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकूया। जी आपण 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, ही पूर्णच्या पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित रव्याबरोबर एकजीव करून घ्यायची आहे। आता आपण रवा आणि पिठी साखर एकजीव करून घेऊया व्यवस्थित, आणि ह्याच्यावरती 10 मिनिटं झाकण लावून तसंच झाकून ठेवूया। हे जे गोळे दिसत आहेत हे व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। गरम गरम असतानाच फोडलं तर ती पिठी साखर आणि रवा एकजीव झाला की त्याचा गोळवा व्यवस्थित रव्याला लागणार। हे आता गोळे व्यवस्थित फोडून घेऊया आणि हे गॅस बंद करूनच करायचं आहे। गॅस परत चालू करायचा नाही आहे, नाहीतर पिठी साखर वितळेल आणि एकदम कडक होऊन जाईल तो रवा। बंद गॅसमध्येच हे सर्व काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स एकत्र करायचे आहेत। आता याच्यावर आपण एक 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया। दहा मिनिटं झाली आहेत। आता आपण हे साईडला ठेवूया ढाकून, आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान व्यवस्थित बारीकसर वाटून घ्यायचं आहे। हे वाटण्याचं कारण हे आहे की आता कधी कधी पिठी साखराचे असे हे खडे राहतात, आणि लाडू व्यवस्थित बाइंड होण्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून ती व्यवस्थित बाइंड होतील। बाइंडिंग करायला आपल्याला मदत होईल आणि ते कचकचीत लागणार नाही, छान मऊसूद लाडू होतील। आता हे आपण मिक्सरला सर्वप्रथम वाटून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरला लावून घेतलाय। एवढं बारीक करायचं आहे आपल्याला, हे अशा प्रकारे बारीक करायचं आहे। चला तर बाकीचा आपण रवा आपण मिक्सरला लावून घेऊया। आपण हे आता परातीमध्ये काढून घेऊया आणि बाकीचा रवा सुद्धा आपण मिक्सरला लावून घेऊया।
आता अशा प्रकारे आपण पूर्ण रवा व्यवस्थित मिक्सरला लावून घेतला आहे। आता आपण ह्याच्यावरती वेलची पावडर टाकूया। वेलची पावडर मी अगोदर सुद्धा टाकू शकत होती, पण मग तो वास त्याच्यातला निघून जातो, तो सुगंध सर्व निघून जातो। आता ह्याच्यामध्ये आपण बदाम, पिस्ता आणि काजूची पेस्ट जे आपण पावडर बनवली आहे ती टाकून घेऊया। ही व्यवस्थित एकजीव करूया। वा का सुंदर आणि खमंग वास येतोय वेलची टाकल्यानंतर। आता याच्यामध्ये आपल्याकडे जे उरलेले तूप होतं ते आपण टाकणार आहोत, जेणेकरून काय होईल की आपल्याला बाइंडिंग करायला व्यवस्थित मदत होईल। आणि आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तुपाबरोबर। मगाशी जे बॅलन्स तूप होतं ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि रव्याबरोबर छान एकजीव करून घेतलं। आता आपण रव्याचे लाडू वळायला घेऊया। पाहू शकता आपला लाडू व्यवस्थित वळला गेलेला आहे। आपण जे साहित्य टाकलेलं आहे रव्याच्या लाडवात ते सर्व साहित्य बरोबर बेतात टाकल्यामुळे आपला लाडू वळला गेला। जर ते का जरा जरी जास्त झालं तूप किंवा काही, तर तो लाडू वळला जाणार नाही, फसफसावून फुटणार। हे बघा, अशा प्रकारे आपले हे सर्व लाडू आपण वळून घेणार आहोत। चला, पाहताय ना काय सुंदर दिसतायत लाडू। एक छोटीशी युक्ती वापरून मऊ लुसलुशीत लाडू आपले तयार झाले आहेत। येत्या दिवाळीत तुम्ही सुद्धा असे लाडू बनवून मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कुकिंग जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे। धन्यवाद।